भारतीय जनता पार्टीचं सरकार येण्याअगोदर दरवर्षी 2 कोटी युवकांना नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र वर्षातून 2 लाख युवकांना सुद्धा नोकरी दिली नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलेला आहे। युवक काँग्रेसनं केक कापून बेरोजगार दिवस साजरा केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून तसेच पोस्टरला केक लावून निषेध व्यक्त केला। यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। यावेळी युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, पदाधिकारी देखील उपस्थित असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालंय। अंकित कुलट, एनएसएस जिल्हाध्यक्ष, अमरावती। 2014 मध्ये नरेंद्र मोदी भारतातल्या तमाम लोकांना खूप स्वप्न दाखवून सत्तेत आले की बस हुआ, महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, दरवर्षी 2 करोड नोकऱ्या, त्याच्यानंतर बरेचसे असे त्यांनी 15 लाख वगैरे आश्वासन दिले लोकांना आले। परंतु आजपर्यंत जवळपास 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत, परंतु त्यातलं एकही आश्वासन पूर्ण झाल्याचं कुठे आपल्याला दिसून आलेलं नाही आहे। स्त्रियांवरील अत्याचारात रोज दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि त्याच्यात त्यांचा वाढदिवस आज बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचं कारण की दरवर्षी 2 करोड नोकऱ्या देण्याचं बोलले होते, परंतु 2 लाख नोकऱ्यासुद्धा दरवर्षी देण्यात आलेल्या नाही आहेत। ही एक शोकांतिका आहे। प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे काही जॉब निघाले ती बाब वेगळी, परंतु सरकारी नोकऱ्यांचं तर दिसेनाशा झाल्या आहेत, दुर्मिळ झाल्या आहेत सरकारी नोकऱ्या। तर असं नेतृत्व जर आपल्या देशाला लाभत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही आहे। त्यांना त्यांच्या असफलतेची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी युवक काँग्रेसतर्फे एनएसएसतर्फे हा दिवस बेरोजगार दिवस म्हणून मनवण्यात येत आहे। याच्या पूर्वीसुद्धा आपण लोकांना फर्जी डिग्र्या वाटलेल्या आहेत, कारण की त्यांची डिग्री जर आपण पाहिली तर 1981ची की 1971 डिग्री आहे, त्या वर्षी जो फॉन्ट अवेलेबल नव्हता त्या फॉन्टमध्ये डिग्री छापलेली आहे। एकंदरीत जुमला डिग्री त्यांची आहे। तर असं एकंदरीत पाहता ते सुशिक्षित रोजगार देण्यात असफल ठरलेले आहेत, म्हणून बेरोजगार दिवस येणाऱ्या असंख्य वर्षापर्यंत हा नेहमी साजरा करण्यात येईल त्यांच्या आठवणीत।